सुरू करू शकता मॅडम. ठीक आहे. आपण एक काल काय बघितलं त्याचा एकदा रिकॅप बघूया. आपण यम नियम आपण बघत होतो. पातंजली योग सूत्रामध्ये आपल्याला 5 यम सांगितलेले आहेत आणि 5 नियम सांगितलेले आहेत. हठप्रदीपिकेमध्ये 10 सांगितलेले आहेत. सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये सुद्धा यम नियमांचा उल्लेख, बाकीही उपनिषदांमध्ये छोटी योगावरची आहे त्याच्यातही आहे उल्लेख, पण आपल्याला साधारण जी माहित आहे त्याच्यातलेच मी घेतलेले आहेत. नंतर यमनियमांचा मुख्य उद्देश काय आहे, तर यमनियमांचा मुख्य उद्देश आहे शरीर शुद्धी आणि मनशुद्धी. योग साधनेकरिता मनोकायिक शुद्धता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते आणि आपल्या कुवतीप्रमाणे या नियमांचे पालन केल्यास मन आणि शरीर यांची शुद्धता क्रमाक्रमाने वृद्धिंगत होते, म्हणजे वाढत जाते. आणि त्याच्यामुळे यमनियमांचं पालन केल्यामुळे काय होतं, तर पुढील जी योगांग आहेत म्हणजे आसन प्राणायाम वगैरे, तर त्यांची फळं तुम्हाला त्वरित किंवा लवकर किंवा अधिक प्रमाणामध्ये मिळू लागतात. अष्टांग योग पातंजली ऋषींनी सांगितलेला 8 अंग हे सूत्र तुम्हाला लिहायचं आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधय म्हणजे समाधी ही 8 अंग सांगितलेली आहेत. आणि त्यांचा उद्देश काय, कैवल्य प्राप्ती. बरोबर. आता यमांविषयी माहिती घेऊया. यम काय आहे. यम हे अष्टांग योगातील प्रथम अंग आहे. यम याचा अर्थ म्हणजे कुठलाही आपल्याला शब्द किंवा त्याच्याबद्दल माहिती द्यायची असेल तर त्याचा अर्थ आणि तो कुठे आलेला, एक मिनिट, कुठे आलेला आहे हे आपल्याला सांगायला लागतं. तर यम याचा अर्थ म्हणजे व्रत किंवा संयम किंवा निग्रह असा आहे. आता यम म्हणजे काय, तर समाजात वावरताना आपण साधकाने जे कुठले नियम पाळावयाचे असतात त्याला यम असं म्हटलं जातं. यम हे साधकाच्या बाह्य वातावरणाशी किंवा सामाजिक जीवनाशी संबंधित आहे. आता सरळ आहे, आपण जर म्हटलंय की समाजात वावरताना साधकाने पाळावयाचे नियम म्हणजे काय, की समाज जीवनाशी संबंधित आहे. जर नियमांचा आपल्याला उल्लेख करायचा असेल तर वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे असं आपण तेव्हा म्हणू. आता ही व्रत कशी पाळायची असतात, तर हा शब्द काया वाचा मने म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायला पण सोपं जाईल की काया वाचा मने म्हणजे कायिक म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यातून, आणि मने म्हणजे मनामधून मानसिकरित्या सुद्धा ती तुम्हाला पाळायला लागतात. आता पातंजल योगसूत्रांनुसार यम कोणते कोणते आहेत, तर हे सूत्र अहिंसा सत्य 5 यम आहेत आपण बघितले. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. अपरिग्रह शब्द आहे पण त्या सूत्रात आल्यामुळे तो अपरिग्रह हा यमाहा असं म्हटलं जातं. नंतर अहिंसा सत्यवादी, चोरी न करणे, ब्रह्मचर्य संग्रह न करण्याची वृत्ती हे यम आहेत. आणि आता ते काय त्याच्याबद्दल माहिती, त्यांना महाव्रत म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की यमाला महाव्रत म्हटलेलं आहे. आता त्याला तुम्हाला महाव्रत असं का म्हटलेलं आहे, तर त्याचं ते सूत्र आहे जाती देश काल समय अनवच्छिन्नाः सार्वभौमाः महाव्रतम. आता याचा प्रत्येकाचा अर्थ, जाती म्हणजे कुठल्याही जन्मानुसार आपण म्हणतो की जात ठरली जाते, तर कुठल्याही जाती धर्मामध्ये कुठल्याही देशामध्ये नंतर कुठल्याही काळामध्ये आणि कुठलाही प्रसंग म्हणजे असं म्हणूया की कुठली परिस्थिती देशामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती किंवा कुठलीही परिस्थिती असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती व्रत तुम्ही महान व्रत म्हणून आचरली पाहिजेत, ती कायमस्वरूपी आचरली पाहिजेत आणि म्हणून त्यांना महाव्रत असं म्हटलेलं आहे. कुठल्याही देशामध्ये गेला तरी त्याची ती व्रत बदलत नाहीत. अहिंसा, अहिंसा म्हणजे काय, तर हिंसा न करणं, अधिक हिंसा. आता हिंसेचं वर्गीकरण कशा प्रकारे केलंय आपण काल बघितलं, कायिक वाचिक मानसिक, बरोबर. आणि हिंसेचं अजून काय होऊ शकतं, कृत म्हणजे स्वतः केलेली, कारित म्हणजे दुसऱ्याकडून करवून घेतलेलं, आणि अनुमोदित म्हणजे जी कुठली हिंसा घडते आहे ती जर तुम्ही अडवली नाही किंवा त्याच्यासाठी जर तुमचे प्रयत्न नसतील किंवा तुमची वृत्ती एक बघ्याची वृत्ती असेल की ठीक आहे आपण काय करू शकतो याच्यात वगैरे,
तर ती अनुमोदित, थोडक्यात आपण त्याला अनुमोदन दिलेलं असतं की ठीक आहे चाललंय आता आपण एकट्याने करून काय होणार आहे. तर अशी वृत्ती, त्याची उदाहरणं आपण चित्राद्वारे बघितली. कायिक म्हणजे एकमेकांना मारताना दाखवलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष शरीराला इजा केलेली आहे. वाचिक म्हणजे दुसऱ्याला आपण ओरडून बोलतोय किंवा लागेल असं बोलतोय किंवा दुसऱ्यांना शिव्या देतोय किंवा आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना त्रास होतोय, अशा प्रकारे बोलणं असेल तर ती वाचिक. आणि मानसिक म्हणजे तुम्ही मनातल्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल असूया आहे किंवा जळता आहात, थोडक्यात आपण बोलीभाषेत जो शब्द वापरला जातो तो, तर ती तुमची दुसऱ्यांचा उत्कर्ष होताना बघून तुम्हाला वाईट वाटतंय किंवा मला का नाही मिळालं ही वृत्ती तुमची आहे, तर ती मानसिक दृष्ट्या झालं. नंतर कृत म्हणजे स्वतः केलेली, तर एखाद्या झाडालाही तोडणं किंवा दुसऱ्याला मारणं, स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती कृत झाली. कारित म्हणजे दुसऱ्यांकडून करवून घेतलं, म्हणजे थोडक्यामध्ये आपण पैसे देऊन काम करवून घेतो किंवा अशा प्रकारे. आणि अनुमोदित म्हणजे बऱ्याच वेळेला प्राण्यांचे सुद्धा काही झुंडी होतात, त्यांना इजा होतात आणि आपण बघत असतो किंवा रस्त्यावरती कोण एखाद्या बाईला मारलं जातं, एखाद्या माणसाला मारलं जातं आणि आपण ती बघायची भूमिका घेतलेली असते, तर ती अनुमोदित त्याच्यामध्ये येईल. आणि आपण आता अहिंसा ज्या वेळेला व्रत आपण म्हणतो त्यावेळेला आपण काही उदाहरणं नक्की देऊ शकतो. गरज नाहीये मी सांगेल तीच उदाहरणं द्यायची, तुम्ही तुमची उदाहरणं सुद्धा नक्की देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो गौतम बुद्ध किंवा महात्मा गांधी किंवा महावीर, की जैनांचं अहिंसा तत्वावरतीच तो धर्म उभा राहिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळी उदाहरणं त्याच्यामध्ये देऊ शकता. आता प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, तर ते अपवाद कुठले, की आपण म्हणू शकतो की हिंसा ही कृतीत नसून प्रथम म्हणजे कृतीत असते, पण त्याच्या आधी ती तुमच्या विचारांमध्ये असते, बरोबर. तर तुम्ही तिथून आधी तुमच्या विचारांना तुम्ही बदलायचं आहे आणि मग आपोआप तुमची कृती बदलणार आहे. तर हिंसेच्या पाठीमागचा आपण जर म्हटलं विचारांमध्ये हिंसा असते, तर हिंसेच्या पाठीमागचा आपण अपवाद ज्या वेळेला विचार करतो, तर तुमचा हेतू कुठला आहे तो महत्वाचा आहे. स्वसंरक्षणासाठी, देशाच्या हितासाठी किंवा डॉक्टर लोक जी काही सर्जरी करतात, तर ती आपण जर असं म्हटलं घरामध्ये खूप उंदीर झालेत किंवा डास झालेत, आता त्यांना मारायचं नाही का? किंवा मुंग्या तुमच्या अंगावर येतायत, पायावर चढतात तर त्यांना मारायचं नाही का? तर नक्कीच म्हणजे आपण विनाकारण कुठलीही गोष्ट करायला जात नाही. जर त्याच्याने तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही ती नक्कीच स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली हिंसा ही त्याला अपवाद असते. आता प्रत्येक व्रताचं तुम्हाला फळ मिळतं, त्याच्याप्रमाणेच अहिंसेचं फळ काय आहे? अहिंसा प्रतिष्ठायाम तत् सन्निधौ वैरत्यागः. सन्निधौ म्हणजे सान्निध्यात आलेलं, बरोबर. वैरत्याग, वैर म्हणजे काय, की एकमेकांमधलं शत्रुत्व, शत्रुत्वाचा सुद्धा त्याग करतात. म्हणजे काय, अहिंसेची ज्या योग्याने किंवा ज्या साधकाने अहिंसेचं त्याचं अधिष्ठान आहे किंवा तर त्याला अधिष्ठान आहे आपण म्हणतो, त्यावेळेला त्याला प्रतिष्ठायाम हा शब्द वापरलेला आहे, की त्यांनी अहिंसेचं पालन केलेलं आहे, ते व्रत म्हणून महाव्रत म्हणून तो आचरण करतो आहे. तर त्याच्या सान्निध्यात येणारे पशु पक्षी सुद्धा एकमेकांमधला वैरभावाचा त्याग करतात. म्हणजे काय, वैरभाव सोडून देतात. सत्य दुसरं यम आहे. तर सत्य म्हणजे काय, की सत या शब्दापासून, आता तचा इथे पाय मोडला पाहिजे पण तो तेव्हा येत नव्हता त्या फॉन्ट मध्ये. सत पासून सत्य हा शब्द तयार झाला आहे, की म्हणजे काय, की आपण ज्या वेळेला आपल्याला जे माहित आहे ते जसंच्या तसं समोरच्याला सांगतो, त्याला समजेल अशा भाषेमध्ये, मीठ मसाला न लावता, तर त्याला आपण सत्यवचन असं म्हटलं जातं. नंतर सत्यव्रताचे पालन करणं खूपच कठीण आहे. म्हणजे खरोखर ते खूप कठीण जातं. पण कसं आहे ना, आपल्यासारख्या लोकांनी हळूहळू आपल्याला चेंज करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हळूहळू सत्य बोलण्याची सवय तुम्ही लावून घ्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्हाला खरोखर सत्य बोलणं कठीण जात असेल, त्यावेळेला तुम्ही मौन साधणं हे जास्त उत्तम आहे असं मला तरी वाटतं. किंवा अशा प्रकारे आपल्याला दाखले सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मिळतात. तर आपल्या सत्य बोलण्याने दुसऱ्या माणसाला शारीरिक वा मानसिक दुखापत होणार असेल तर ती गोष्ट आणि जर ती गोष्ट अहिंसा व्रताच्या विरोधी असेल, तर सत्य बोलणे टाळले पाहिजे
आणि अशा वेळी मौन पाळणे हे उत्तम असते. व्यवहारात प्रत्येक वेळी सत्य बोलणं शक्य नसतं, पण असत्य तरी बोलू नये. आणि अशा वेळेला तुम्ही अश्वत्थामाचं काल मी जसं म्हटलं ते तुम्ही उदाहरण देऊ शकता किंवा इतरही दुसरी कुठलीही उदाहरणं तुम्ही देऊ शकता त्याच्यासाठी. सत्याचं फल कुठलं आहे तर सत्य प्रतिष्ठायाम. कुठलंही तुम्हाला सूत्र पाठ करणं खूप सोपं जाईल. एक शब्द सत्याचं फल तर सत्य प्रतिष्ठायाम. तुम्ही आपण मागच्या सूत्रामध्ये आपण काय बघितलं, अहिंसा प्रतिष्ठायाम, म्हणजे पहिला शब्द आहे प्रतिष्ठायाम आणि त्याच्यामुळे काय मिळतं हे पुढे दिलेलं आहे, बरोबर. तर अशा प्रकारे सूत्र पाठ केली की त्याचा बरोबर तुम्हाला त्याचा अर्थ किंवा त्याचं विवेचन तुम्हाला खाली लिहिता येणार आहे. म्हणून शक्यतो सूत्र रोज फक्त आपण देवाचं कसं पुस्तक किंवा स्तोत्र वाचतो तशी तुम्ही सूत्र फक्त 3दा वाचून काढा. जेवढी आहेत ना तेवढी रोज 3दा वाचा, काही करू नका, पाठ पण करू नका, 3दा वाचा. आपोआप तुम्ही मोठ्यांनी बोलायला लागलात की तुमच्या तोंडात ते शब्द बसायला लागतील. सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. योग्याचे सत्यामधील अधिष्ठान पूर्ण असेल तर त्याच्या क्रियेची फळे त्याच्या आश्रयाला येतात, म्हणजेच त्या क्रिया पूर्णपणे फलित होतात. त्याचं बोलणं आणि त्याचं आचरण म्हणजे त्याचं वागणं याच्यामध्ये फरक नसतो. त्यामुळे त्याच्या वाणीत सामर्थ्य असते. थोडक्यामध्ये काय, खरं बोलणाऱ्याचं जे आहे ना, आपण म्हणतो ना त्याच्या जिभेवर तीळ एका वगैरे आपण अशा गोष्टी बोलतो की तो बोलतो ते सत्य होतं. तर खरं सत्य होण्याचं कारण त्याचं बोलणं खरं होण्याचं कारण काय असतं, एखाद्या व्यक्तीचं खरोखर त्याचं सत्याचं आचरण असेल आणि तो नेहमी सत्य बोलत असेल तर त्याचं बोलणं हे खरं होतं, कारण त्याच्या वाणीमध्ये ते सामर्थ्य आलेलं असतं. आणि त्यांनी कोणतीही क्रिया केली नाही तरी इच्छापूर्वक तो म्हणतो तसेच फल घडून येतात. म्हणजे बरेचसे साधू संन्यासी जे आहेत त्यांच्या मनात इच्छा येतात आणि ती क्रिया घडून येते, कारण त्यांच्या आचरण हे सत्याचं असतं, त्यांचं बोलणं हे सत्याचं असतं. आता अस्तेय, आपण अहिंसा बघितलं, आणि हिंसा, हिंसा न करणं. अस्तेय, स्तेय म्हणजे काय, चोरणं. न चोरणं म्हणजे चोरी न करणं म्हणजे अस्तेय. आता आपल्या मालकीची नसलेली वस्तू न घेणं म्हणजे अस्तेय. थोडक्यामध्ये हा शब्द म्हणजे दुसऱ्याची घेणं, त्याच्यापेक्षा आपण जर विचार केला की आपली जी नाहीये वस्तू ती कुठली न घेणं. आणि याच्यासाठी अगदी छोटं उदाहरण मी जर दिलं ना की बऱ्याच वेळेला रस्त्याने जाता जाता सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं तर आपण बरेच जण फुलं तोडत असतात आणि देवासाठी घेतो म्हणतात, पण ज्याच्या बागेतली फुलं आहेत त्याला आपण विचारतो का? म्हणजे ही किती छोट्या गोष्टींवरती सुद्धा तुम्ही ही गोष्ट अप्लाय करू शकाल की आपल्या मालकीची जर ती नाहीये, जरी देवासाठी असली, तुम्ही विचारून नक्कीच घेऊ शकता, बरोबर. किंवा एखादी गोष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच सांगू शकता. म्हणजे आपल्याकडून जी कृती घडते तर ती आपण नक्की टाळू शकतो. दुसऱ्याची वस्तू, आपल्या मालकीची नसलेली वस्तू न घेणं म्हणजे असते. चोरीचा भाव मनातही येऊ न देणं. आपण काया वाचा मने, आपण तिघांनी हे यम आचरणात आणणार आहोत. तर मग मनात सुद्धा तो भाव तुम्ही येऊ द्यायचा नाहीये. याच्यामध्ये आपण बघतोय गळ्यातली चेन चोरतोय किंवा मॉलमध्ये गेल्यावरती काही वस्तू चोरणं किंवा बऱ्याच जणांना हॉटेलमध्ये गेल्यावरती तिथला चमचा, काहीतरी टूथपिक, काही म्हणजे आता खरं तर काही गरज नसते. जर तुम्हाला गरज नसते तरी घेऊन पर्समध्ये टाकलं जातं किंवा अशा प्रकारे आपल्या नकळत काही गोष्टी इतक्या केल्या जातात, तर त्या आपण न करणं. आपलं नाहीये ना, मग आपण नाही घ्यायचं. ही गोष्ट ज्या वेळेला घडते त्यावेळेला अस्तेयची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. किंवा दुसऱ्याचं चोरून ऐकणं सुद्धा हे स्थेय झालं. किंवा थोडक्यात जर मी असं पण म्हणू शकेन की पायरेटेड कॅसेट असतात की नाही, तर ती सुद्धा चोरीच झाली ना. म्हणजे ज्या सीडीज असतात त्या चोरी, म्हणजे आपण व्यवस्थित त्याचा टॅक्स भरून ज्या काही येतात त्या न घेता आपण डुप्लिकेट ज्या आहेत त्या घेतो, तर ते सुद्धा अस्तेयच झालं. किंवा एखाद्याचं भाषण असतं किंवा एखाद्याची कविता असते किंवा एखाद्याचं काही लिहिलेलं लिखाण असतं, ते आपण आपल्या नावाने खपवणं, ही सुद्धा शब्दांची आपण चोरी याला म्हणू शकतो.
आता असते याचं फल काय, अशी तुम्ही वेगवेगळी उदाहरणं ज्या वेळेला तुम्ही तुमचं उत्तर लिहाल तेव्हा त्या स्वरूपातली उदाहरणं तुम्ही नक्की देऊ शकता, लिहू शकता. असते याचं फल काय, असते प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. अचौर्य वृत्तीतील अधिष्ठानामुळे सर्व संपत्ती योगासमोर उपस्थित राहते. आवश्यकतेनुसार आपोआप साधन संपत्ती उपलब्ध होते. म्हणजे काय, त्याला जेव्हा जे काय हवं असतं तेव्हा ते प्राप्त होतं. म्हणजे एखादा योगी पुरुष तो म्हणतो इथे मंदिर बांधायचंय, त्याच्याकडे काही पैसे असतात का, नाही, पण त्याचा नुसता विचार, तर त्याच्या विचारांनी बरोबर दाते लोक पैसे देतात. आपल्यासारखे जनसामान्य लोक खारीचा वाटा आपापल्या कुवतीनुसार, कोणी पैशांनी, कोणी कष्टांनी त्याच्यामध्ये किंवा कर्मयोग करतं, आणि अशा प्रकारे ती चांगली वास्तू उभी राहू शकते. म्हणजे हे आपण नेहमीच आपण बघू शकतो. न मागे तयाची रमा होय दासी, किंवा स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे ते प्रकृती आणि याच्याबद्दल ब्रह्मचर्य, ब्रह्मतत्व, त्याचं फोड अशी होते ब्रह्म अधिकचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर शुद्ध जाणीवेकडे वाटचाल. सर्वसाधारण अर्थ कामवासनेचं दमन किंवा कामवासनेपासून अलिप्त राहणं. काया वाचा मने ब्रह्मचर्य पाळणे व कामजीवनाचा संयमित उपभोग घेणे हे योगाभ्यासाच्या दृष्टीने इष्ट आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माभिमुख वागणूक असणं किंवा ब्रह्माभिमुख तुमची दिनचर्या असणं असं आहे. आता याच्यामध्ये आपण आपल्यासाठी जर आपण असं म्हटलं की निदान आपण रात्री एक काही जणांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की रात्री एखाद्या पवित्र ग्रंथाचं एक पान वाचून तुम्ही झोपा, किंवा कुठलं तरी काहीतरी देवाचं वाचा आणि झोपा. तर याच्या मागे एक सायंटिफिक रिझन किंवा एक म्हणजे मी असं बघितलेलं असं आढळतं की तुम्ही रात्री जो एक विचार घेऊन झोपता ना, म्हणजे कुठलाही तुम्हाला झोप येत नाहीये, एखादा विचार तुम्ही रात्री मनामध्ये आहे, तर तोच विचार तुमचा सकाळी उठल्यावरती असतो. बरोबर. हे तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही करून बघा ही गोष्ट, कारण मी बरेच महिने हे करून बघितलं. जर आपण मग तसा जर विचार केला, तर आपण जर देवाचं वाचून झोपलो किंवा एखादं चांगलं काहीतरी वाचून झोपलो, तर सकाळी तुम्ही उठता त्यावेळेला बरोबर तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी आपोआप तुमच्या तोंडून म्हटलं जातं, किंवा आपोआप चांगले विचार तुम्ही सकाळी तुमच्या मनात येतात आणि तुमच्या दिवसाची सुरुवात ही चांगल्या प्रकारे होत असते. ब्रह्मचर्याचं फळ काय आहे, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. हा तर वीर्य लाभ, याच्यामध्ये वीर्य याचा अर्थ सामर्थ्य, म्हणजे योगाला एक वेगळ्या प्रकारचं त्याला सामर्थ्य लाभतं असं म्हटलं आहे. आणि ते काय असतं, तर इंद्रियांची बहिर्मुखता आहे, तर ती थांबते आणि त्याची इंद्रिय आतल्या बाजूला अंतर्मुखता सुरू होते, आणि काम ऊर्जा आहे तिचं रूपांतर आहे ते आध्यात्मिक ऊर्जेमध्ये होतं. अपरिग्रह म्हणजे अधिक परिग्रह म्हणजे साठा न करणं, थोडक्यामध्ये संचय न करणं, साठा करण्याची वृत्ती असते, संग्रह करण्याची वृत्ती असते. करोना काळामध्ये खूप जणांनी घरात धान्य साठवून ठेवलं, किंवा अशा प्रकारे आपण साठा केला तर मग इतरांना मिळत नाही, किंवा समाजामध्ये असमान सगळ्या गोष्टी होतात. तर आपण गरजेपुरत्या नक्की त्याच्यामध्ये आपल्यासाठी ठेवायचं आहे. अपरिग्रहाचं फळ काय आहे, अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोध. जन्म कथनता संबोध म्हणजे काय होतं, अपरिग्रह. आता इथे प्रतिष्ठापना नाही म्हटलंय, तर स्थैर्य म्हणजे अपरिग्रहामध्ये तुमची थोडक्यात प्रतिष्ठित, तेच अर्थ तोच आहे. तुमच्या स्थिरता त्याला लाभली तर काय होतं, तुमचा जन्माविषयीचं प्रयोजन काय आहे, हा जन्म मला का मिळाला याच्याविषयीचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. अपवाद काय आहे, आपलं शरीर व मन यांचे रक्षण, पोषण व वर्धन यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा संग्रह तुम्ही केला तर नक्कीच चालू शकतो. आता सारांश काय आहे यमाबद्दल, तर यम अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम अर्थात महाव्रत आहेत. या यमांचे पतंजली ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो, असं त्याचं पालन केलं पाहिजे. दीर्घकाळ म्हणजे तुमचं कायमस्वरूपी
नैरंतर्य म्हणजे खंड, अंतर, त्याच्यामध्ये खंड न पडता. आणि सत्कार आसेवितो म्हणजे काय, की आदराने तुमचं ते आचरण केलं पाहिजे, म्हणजे मनातून तुमचा आदर त्याच्याबद्दल असला पाहिजे. दुसरे कोणी सांगताय, कंपल्शन आहे, करायचंच आहे म्हणून नाही. थोडा तुमच्या मनात आदर असेल तर आपोआप, म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा माणूस स्वतःहून ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याच्यात प्रगती दिसून येते, बरोबर. मग जर आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती मनापासून स्वीकारायचं आणि आपण त्याचं निरंतर आणि दीर्घकाळ त्याचं आचरण केलं तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळतं. शरीर आणि मनाच्या जुन्या सवयी घालवून यमाचे पालन केले पाहिजे. आपण जर योगोपचाराचा विचार केला तर जुन्या सवयी घालवून नवीन आपण रोपण करण्यासाठी आधी आचरणात तुम्हाला आणायला पाहिजे ना. मग आचरण कशाने येणार? यमनियमांच्या पालनामुळे येणार, बरोबर. यमनियमांचं पालन तुम्ही नीट केलं तर तुमचं मन बरोबर शांत राहणार. मन शांत राहिलं तर तुम्हाला व्याधी होणार नाहीत, बरोबर. तुमचं कारण जे आहे रोगाचं ते मूळ तुमच्या आचरणातून आहे आणि ते यमनियमांचं पालन सुधारलं तर त्याच्यामध्ये नक्की फरक पडू शकतो. आता आपण आज नियमांबद्दल बघणार आहोत. अष्टांग योगातील दुसरं अंग म्हणजे नियम आहे. नियम हे साधकाच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे. हे अगदी लक्षात, फार गोंधळ होऊ शकतो. यम म्हणजे सामाजिक आणि नियम म्हणजे स्वतःला वैयक्तिक जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या. तर यमाप्रमाणे साधकाने स्वतःचं शरीर व मनाला नियमांच्या बाबतीत हळूहळू अनुशासित करायचे आहे, म्हणजे स्वतःला शिस्त लावून घ्यायची आहे. पूर्वीच्या सवयी बदलून नवीन सवयी लावणे वाटते तितके सोपे नाही, परंतु पतंजली ऋषींनी सांगितल्याप्रमाणे नियमांचे दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो अशा प्रकारे पालन केलं पाहिजे. आणि जसं यमांमध्ये आपण म्हटलं तसं हे काया वाचा मने हे नियम पाळले पाहिजेत. आता ते कुठले नियम आहेत? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमाः. 5 यम आणि 5 नियम. आता याच्यामध्ये तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे जे पुढचे जे नियम सांगितलेले ते क्रिया योगामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. सामान्य माणसासाठी जी सुरुवात करायची तर त्यांनी सांगितले की तुम्ही इथून सुरुवात करा, बरोबर. आणि मग पुढे तुम्ही म्हणजे वरच्या प्रकारचा योगी आहे तर त्यांच्यासाठी हे 5 सांगितलेत. आणि सामान्य माणसाला सुरुवात करायची तर क्रियायोगापासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि मग हळूहळू तुमची प्रगती होत जाते. आता शौच, शौच म्हणजे शुचिता. आपण हा शब्द एरवी सुद्धा वापरतो, पण आपण वेगळ्या अर्थाने वापरतो. शौचाला जातो म्हणजे टॉयलेटला जातो. ऍक्च्युली तिथे काय करायला जातो विचार केला तर आपण ती शरीराची शुद्धीच करत असतो, बरोबर. आणि शरीराची शुद्धी करताना आपण आल्यावरती का हातपाय धुतो? कारण तिथून आल्यावरती तुमच्या मनाची सुद्धा शुद्धी करणं आवश्यक असतं. तुम्ही पाण्याचा जर गुणधर्म म्हटला तर नुसते हात धुणं आणि पाय धुणं याच्याने नुसती स्वच्छता होते का? तर नाही. तुम्ही त्याचा जर मायन्यूट खूप सूक्ष्म तऱ्हेने विचार केला तर शरीराबरोबर तुमच्या मनातले विचार सुद्धा ते वाहून टाकण्याचं काम हे पाण्याद्वारे केलं जातं. तुम्ही बघा, आपण घरामध्ये पवित्रता येण्यासाठी काय करतो? गोमूत्र शिंपडतो. ऍक्च्युली ते गाईचं मूत्र आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी दिव्य शक्ती आहे तर ती आपण शिंपडून पवित्र करत असतो. बाहेरून आल्यावर हातपाय धुवून आपण मग घरामध्ये येतो, किंवा आता हल्ली ब्लॉक सिस्टम असल्यामुळे आल्यावर तरी आपण हातपाय धुतो, बरोबर. ह्या गोष्टी कोणी जर रेकी करत असेल किंवा इतर काही गोष्टी करत असेल तर तिथे सुद्धा सांगितलंय की तुम्ही हातपाय धुवा आणि मग नंतर काही गोष्टी करा, किंवा दुसऱ्यांना तुम्ही ज्या वेळेला शुद्धी करता त्यांची त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही तुमचे हातपाय धुवायचे का? तर त्याच्या नेगेटिव्हिटीज तुमच्यामध्ये यायला नको म्हणून. मग त्याच्या नेगेटिव्हिटीज ते नुसत्या पाण्याने जातात का? हो, खरोखरच जातात. तुमचं मन शांत होतं. तर अशा प्रकारे ही शुचिता असते. आणि मग ती बाह्य आणि आंतरिक दोन्ही प्रकारची असते. आपण प्रत्येक वेळेला काया वाचा मने म्हणतो आहोत. तर बाह्य शुचिता काय आहे? तर संपूर्ण देहाची शुद्धी स्नानाने होते, किंवा शौचाला जाण्याने होते, किंवा आपण सूर्यस्नान घेतो, किंवा सूर्यप्रकाशात जातो, किंवा पाण्याने आपण स्वच्छ होतो, किंवा वायूच्या साह्याने सुद्धा आपण कपालभाती करतो, किंवा इतर काही गोष्टी करतो. तर वायूच्या साह्याने सुद्धा आपली शुद्धी होत असते. आपण म्हणतो ना, शुद्धीशिवाय सिद्धी नाही. तर योगामध्ये आधी शुचिता ही महत्वाची आहे. नंतर आंतरिक शौच आहे तर ते मन आसन, प्राणायाम, षटक्रिया,
त्याच्यानी होते, सात्विक आणि नैसर्गिक आहाराने होते, मिताहाराने होते, लंघन आणि सौम्य रेचक त्याच्याने सुद्धा आपली शुद्धी होत असते. आता मानसिक शौच, आपण शरीराची शुद्धी बघितली, मनाची शुद्धी आहे, तर शरीराबरोबर मनाची शुचिता महत्वाची आहे. विकारांना दूर ठेवावे. वाचा शुद्धीसाठी ओंकार, जप, नामस्मरण, ध्यान, पवित्र ग्रंथांचं वाचन, यमनियम पालन, योग्य विश्रांती किंवा निद्रा आपण घ्यायला पाहिजे. कारण आपलं शरीर शांत असेल तर मन शांत राहतं, मन शांत असेल तर शरीर शांत राहतं. या एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत आणि म्हणून त्याची आपण मानसिक शौच हे आवश्यक आहे. आता त्याचं फळ काय आहे? शौचात स्वांग, याचं स्व आणि अंग. स्व म्हणजे स्वतःचं, अंग जुगुप्सा. जुगुप्सा याचा अर्थ काय आहे? तर जुगुप्सा म्हणजे तुम्हाला भ्रमनिरास होतो किंवा तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही, अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. परही असंसर्ग हा म्हणजे दुसऱ्याचा संपर्क तुम्हाला नकोसा वाटतो. म्हणजे काय की थोडक्यात तुम्हाला जर पावित्र्याचं तुम्ही प्रतिष्ठापना केली असेल तर काय होतं, आपण आपलं जे शरीर आहे ते सप्तधातूंनी बनलेलं आहे, बरोबर? आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. कोणते सप्तधातू आहेत माहिती आहेत का? ते सप्तधातू कुठले माहिती आहेत का? रस, बरोबर आहे. मेद, मज्जा काहीतरी. रस, 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 रक्त, मेद. मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. शुक्र, रस, बरोबर. रस आपण खातो त्याचा रस होतो. मग रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र म्हणजे तुम्ही जे खाता त्याचं ओज बनण्यासाठी ह्या गोष्टीतून एवढ्या नंतर ते ओज बनतं किंवा वीर्य तुमचं बनत असतं, बरोबर? म्हणजे आयुर्वेदामध्ये ती संकल्पना आहे. तर आपण जर म्हटलं की आपलं शरीर हे काय आहे, तुम्ही जर स्वतःच्या शरीराचा विचार केला तर काय आत काय भरलंय त्याच्यामध्ये, सगळे मांस, मेद, सगळं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. आज पोट उघडून बघितलं तर किती घाण आहे, तुम्ही उघडून बघितलं तर किती घाण आहे. तुम्ही जर विचार, आपण एखादं ऑपरेशन करायला गेलो तर ज्या शरीराचा आपल्याला मोह आहे तर ते उघडून बघितल्यावर काय आहे त्याच्यामध्ये भरलेलं, आणि अशा शरीराचा आपल्याला मोह आहे का, व्हायला हवा का? अशा प्रकारचे विचार म्हणजे शरीर त्या योग्याला यायला लागतात. म्हणजे की या शरीरासाठी एवढा मोह करतो आपण असं. आणि मग काय होतं की तुमची शुचिता इतक्या वरच्या लेवलला जाते की दुसऱ्याचा तुम्हाला संपर्क सुद्धा नकोसा वाटतो, की अशा इतक्या लेवलला तुमची ती शुचिता जाते. नंतर सत्वशुद्धी, सौमनस्य, ऐकाग्र्य, इंद्रियजय, आत्मदर्शन, योग्यत्वानी च. मी ज्या वेळेला श्लोक म्हणते, सूत्र म्हणते, त्यावेळेला तुम्ही सुद्धा स्वतः सूत्र बघून म्हणण्याचा प्रयत्न करा. कारण का काही शब्द आपल्या तोंडात बोलून बोलूनच बसतात. सत्वशुद्धी, सौमनस्य, ऐकाग्र्य, इंद्रियजय, आत्मदर्शन, योग्यत्वानी च. योग्याच्या मानसिक, आता आपण ही शारीरिक बघितली की नाही, शारीरिक शौच बघितलं. आता मानसिक शौचाचा काय परिणाम होतो, तर योगाच्या मानसिक पावित्र्यामुळे, इथे पवित्र आलाय, पावित्र्यामुळे शुद्ध सात्विक भाव उदयास येऊन मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रिय जय आणि आत्मदर्शनाची, आत्मसाक्षात्काराची योग्यता त्याला प्राप्त होते. या एकेका शब्दाचा अर्थ इथे खाली दिलेला आहे. म्हणजे काय, शारीरिक शौचामुळे काय होतं, पावित्र्यामुळे काय होतं हे, आणि मानसिक पावित्र्यामुळे काय होतं, तर त्याला शुद्ध सात्विक भाव त्याच्यात, म्हणजे नुसतं पावित्र्य शरीराचं का, मनाचा, शरीराने पवित्र व्हायला लागलात ना की मनाने आपोआप व्हायला लागतात, बरोबर? मग तुमचं मन पवित्र झाल्यावरती आपल्याला योगासाठी आवश्यक काय आहे, सात्विक भाव तुमचा आपोआप योग उदयाला येतो आणि तुमची एकाग्रता वाढायला लागते, तुम्हाला इंद्रियजय प्राप्त होतो आणि आत्मसाक्षात्काराची योग्यता प्राप्त होते. संतोष, संतोष ऍक्च्युली संतोषाचा अर्थ बऱ्याच ठिकाणी आपण समाधानी वृत्ती असा म्हणतो, पण खरं म्हटलं तर समाधान म्हणजे संतोष याच्यामध्ये सीमारेषा असं तरी मला वाटतं. म्हणजे आपण आनंद म्हणतो
तोष म्हणजे आनंद आणि संतोष म्हणजे त्याच्या पुढची लेवल झाली, बरोबर. तर त्या अशा आनंदाच्या लेवलमध्ये तुम्ही राहायला पाहिजे. अर्थात त्याला आपण दुसरा प्रतिशब्द नाहीये, पण आपण समाधान आपण त्याचा आपण घेऊ शकतो, की एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये वाईट घडली तरी सुद्धा आपण असं म्हटलं पाहिजे की जे काही घडतं आहे तर ते ईश्वरी इच्छेनुसार घडतंय आणि पूर्वकर्म, मी जे काही पूर्वसंचित माझं जे काही आहे त्याच्यानुसारच घडतं आहे. तर अशी तुमची जाणीव ठेवली पाहिजे. जे काही घडते आहे ते माझ्याच पूर्वकर्मानुसार वा ईश्वरी इच्छेनुसार घडत आहे, अशा जाणीवेने एखादी घटना प्रेमपूर्वक स्वीकारणं म्हणजे संतोष किंवा समाधान. म्हणजे आपण जर थोडक्यात म्हटलं, ठीक आहे बाबा, आपण वाईट याच्याने ती स्वीकारायची नाहीये, तुम्ही ती आनंदाने स्वीकारायला पाहिजे, तरच तुमच्यात ती समाधानी वृत्ती येते. आपण हताश होऊन किंवा नाईलाज होऊन स्वीकारणं हा वेगळा भाग आहे आणि ती समजून स्वीकारणं हा वेगळा भाग आहे. तर ज्या वेळेला समजून तुम्ही स्वीकारता, आनंदाने स्वीकारता, त्यावेळेला ती जी वृत्ती असते ती तुमची संतोष वृत्ती असते. आणि जर संतोष वृत्ती तुमच्याकडे असेल तर तुमचं मन कसं राहतं? शांत राहतं. म्हणजे एखादी गोष्ट मला ही हवी आहे, हवी आहे, हवी आहे, ही गोष्ट तुमच्या मनामध्ये राहत नाही. जे आहे त्याच्यामध्ये तुमची समाधान मानण्याची वृत्ती तुमच्यामध्ये राहते. आणि जर तुम्ही आनंदी असाल, तुम्ही शांत असाल, तर तुमचं चित्त हे नेहमीच प्रसन्न राहणार आहे. बरोबर आहे की नाही? नाहीतर मग कुठल्याही गोष्टीचा हव्यास, आज माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, ती मला हवी आहे. मग ती मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे? मग हे विचार, मी पैसे कमवू का त्याच्याकडून लुबाडून घेऊ का, मी त्याच्या कुठल्या प्रकारे कुठल्या मार्गाने मिळवू, आज मिळेल का उद्या मिळेल की मला ते किती काळाने मिळेल, म्हणजे एका गोष्टीसाठी तुम्ही किती विचार करता, बरोबर. आणि जर तुम्ही म्हटलं याचा अर्थ असा नाही की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही कर्म करायचं नाही, असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, असं नाही. तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कर्म हे करायलाच लागतं. परंतु जे काही करता ते तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार अगदी आवश्यक ते सगळं कर्म केल्यानंतरही एखादी गोष्ट मिळाली नाही, तर तुमच्या मनाची ती समाधानी वृत्ती असली पाहिजे, की ठीक आहे मी एवढे कष्ट केलेले आहेत, पण माझा पहिला नंबर नाही आला. ठीक आहे. कदाचित मला माझे थोडे कष्ट कमी पडले असतील किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जास्त चांगल्या प्रकारे उत्तर लिहिलं असेल किंवा जास्त चांगले कष्ट केले असतील आणि म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले असतील. बरोबर. अशा प्रकारचा विचार तुमच्या मनात यायला हवा. संतोष वृत्ती निरंतर राहू लागली म्हणजे आसक्ती, लोभ, मोह कमी होतो. म्हणजे काय, आपोआपच ह्या गोष्टी तुमच्या आनंदी, ह्या गोष्टी आहेत म्हणून तुमची आतमध्ये मन अशांत राहतं, बरोबर. मग तुमचं मन शांत असेल तर ह्या गोष्टी आपोआप तुमच्या म्हणजे त्या जवळ तुमच्या येतच नाहीत. आत्मिक समाधान हेच खरे समाधान आहे. त्यामुळे आत्मशांतीचा तुम्हाला लाभ होतो. आपण जर विचार केला तर जर तुम्हाला समाधान, म्हणजे मनाचं समाधान असेल तर तुम्हाला इतर आवश्यकता भासत नाही. आपण गौतम बुद्धांचं आपण ज्या वेळेला त्यांचं म्हटले सगळ्या दुःखमय आहे आणि त्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? आसक्ती. ऐकायला येतंय का? हो मॅडम, यायला आवाज. इंटरनेट मी जरा विचारलं. ठीक आहे. तर मधून ब्रेक होतो मॅडम. माझ्या इथे ते इंटरनेटचं थोडस इश्यू दिसतोय मला. ठीक आहे. भगवानाने म्हटले की तुमची तुलना हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. कमी झाली जर तुम्हाला आवाज येईना मॅडम. हे होऊ शकतं. फळ नेटचा प्रॉब्लेम दिसतोय मॅडम. संतोषामुळे अत्युत्तम सुखाचा आनंद आहे. आपण मॅडम आवाज खूप ब्रेक होते.
मॅडम करता नेटचा प्रॉब्लेम होतो, त्या एक्झिटच झाल्या त्या. हो मॅडम. तपस या धातूपासून तप हा शब्द बनलेला आहे. नंतर तप म्हणजे काय, तर तापवणं किंवा प्रज्वलित करणं किंवा तपश्चर्या करणं. आपण नॉर्मली साधू वगैरे किंवा ऋषीमुनी तप करतात, आपण असं ऐकलंय. आणि त्यांच्या तप करण्याच्या पद्धती आपण बघतो की पद्मासनामध्ये स्थिर बसलेले असतात, किंवा कोणी आपण भगीरथ मुनींनी कशी तपश्चर्या एकदम केलेली, एका पायावरती उभं राहून अशा प्रकारच्या शरीराला आपण कष्ट देऊन त्या तपश्चर्या त्यांनी केलेल्या असतात. तर थोडक्यामध्ये तपचा अर्थ तापवणं असा होतो. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी सातत्याने सर्व प्रकारे प्रयत्न करत राहणं, त्याकरिता लागतील ती कष्ट उपसणं म्हणजे तप होय. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला जर साध्य करायची, आता तुम्हाला जर आपण MA चा अभ्यास करतो आहोत, तर तुम्हाला त्याच्यासाठी चांगले मार्क मिळवायचे, किंवा वर्षभरामध्ये जे काही लेक्चर्स होतात त्याच्यामधनं योग्य प्रकारे तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, तर जे काही लेक्चर मध्ये सांगितलं जातं ते नीट ऐकणं. म्हणजे इकडे काम करतात आणि तुम्ही इथे ऐकतात असं व्हायला नको. काया वाचा मने तुम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे नोट्स असतात ते नीट ऐकल्यानंतर तुम्ही लिहून काढणं, दिलेल्या नोट्सचा अभ्यास करणं, योग्य प्रकारे वाचन करणं, तुमचे सह अध्यायी आहेत म्हणजे तुमच्या वर्गातले इतर जे कोणी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं, जे कळत नाहीये ते विचारणं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर वर्षभर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच ते तुमचं तप झालं, बरोबर. किंवा एखादा खेळाडू जर आहे तर तो खेळाडू स्पर्धा त्याची वर्षाकाठी शेवटी असेल, पण वर्षभर त्याला ती स्पर्धा खेळण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न करायला लागतात. रोज त्याचा व्यायाम करायला लागतो. त्याच्यासाठी टेक्निकल ज्या गोष्टी आहेत स्पर्धेच्या, त्या तुम्हाला आत्मसात करून त्याच्याद्वारे खेळाची उंची गाठण्याचा प्रयत्न करायला लागतो. खेळात कशा सुधार आणायला लागेल याचा विचार करायला लागतो. त्याच्यासाठी योग्य आहार घ्यायला लागतो. आणि ही एका दिवसाची गोष्ट नाहीये, ही तुम्हाला सातत्याने दीर्घकाल नैरंतर्य आणि सत्कार आसेवितो अशा प्रकारेच ती गोष्ट तुम्ही एखादी करायला लागते. आणि त्यासाठी जर योग्य ते कष्ट असणं म्हणजे तप होय. तप करणं म्हणजे काय, तर शरीराला ताप देणं किंवा त्रास देणं असा नव्हे, तर सहजतेने साधना करणं, कुठल्याही प्रकारे अतिरेक न करणं. जरी त्याचा अर्थ हा तापवणं, तपश्चर्या करणं असला तरी कुठल्याही प्रकारचा अतिरेक कुठल्याही गोष्टीमध्ये न होऊ देता नियमित साधना करणं, आपण योगाच्या दृष्टीने आपण हा विचार केला तर ते म्हणजे तप किंवा तपस्या होय. तप म्हणजे काय, तर तप म्हणजे मन, भावना, शरीर आणि इंद्रिय यांना आवर घालणं. म्हणजे आता आपण हे ढोबळ मनाने बघितलं की सतत आपल्याला प्रयत्न करत राहायचंय, जे कुठली गोष्ट आपल्याला अचीव करायची त्याच्यासाठी. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर विचार केला तर तप म्हणजे काय, तर तुमचं मन, भावना, शरीर आणि इंद्रिय यांना आवर घालणं. आता यांना आवर घालायचं म्हणजे तुम्हाला हे कष्ट आलेच की नाही हो. एका ठिकाणी बसायचं आहे तर तुमचं शरीराला सांगायला लागतं की बाबा तुला बसायचंय, आधी मनाला सांगायला लागतं. मग इंद्रिय इकडे तिकडे धावत असतात, अरे कोणती बेल वाजली, उठूया, अरे टीव्हीवरती ही सिरियल आहे, आपल्याला डोळ्यांना सुख पाहिजे, बघायचंय, बरोबर. तर मनाला आवर घालायला लागतो, इंद्रियांना आवर घालायला लागतो, भावनेला आवर घालायला लागतो, हो की नाही. तर अशा प्रकारे मग आपल्या काय आहे, तर आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तप. आपल्यासाठी तेच तप झालं. आपल्या ज्या काही सवयी वाईट आहेत त्यांना सुधारायच्या असतील तर त्या दृष्टीने प्रयत्न करणं, त्या दृष्टीने आपण कष्ट घेणं म्हणजेच तप होय. तपाचे वेगवेगळी आपण उदाहरणं देऊन आपण ते सांगू शकतो. आता भगवद्गीतेनुसार आपण जर ऍक्च्युली आपण शिकतो आहोत पातंजल योग सूत्रामध्ये, बरोबर. पण आपण भगवद्गीतेनुसार जर आपण विचार केला तर तिथे काय सांगितलेलं आहे, सात्विक तप सांगितलेलं आहे, राजसिक तप सांगितलेलं आहे, आणि तिसरं म्हणजे काय की तामसिक तप सांगितलेलं आहे. तर सात्विक तप म्हणजे काय, आता याच्यामध्ये कोण मला सांगेल का सात्विक, राजसिक आणि तामसिक तप काय म्हटलेलं आहे. बऱ्याच जणांचा भगवद्गीतेचा अभ्यास आहे असं मला कळलंय,
तर मला सांगाल का याच्यामध्ये सात्विक तप कोणतं, राजसिक तप कोणतं आणि मानसिक तप कोणतं? कोणीतरी सांगाल का? आपल्याकडे वेळ कमी आहे, पटकन कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा बरं. म्हणजे तुम्ही काया वाचा मने ऐकता आहात असं मला कळेल. सांगू शकाल का? सात्विक तप म्हणजे कोणतं, राजसिक तप म्हणजे कोणतं? अरे आहात का सगळे? चांगल्या विचाराने. हा बरोबर, सांगा. ठीक आहे. सात्विक तप म्हणजे काय की फळाची अपेक्षा न करता, म्हणजे त्याच्यामध्ये निष्काम कर्म असा उल्लेख आपल्याला आढळतो भगवद्गीतेमध्ये, की फळाची अपेक्षा न करता अत्यंत श्रद्धेने जे कुठलं आचरण केलं जातं किंवा जे काही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तर त्याला त्यांनी सात्विक तप असं म्हटलेलं आहे. आणि राजसिक तप, एक मिनिट पुढची स्लाइड काढते. आता सात्विक तपामध्ये त्यांनी अजून 3 प्रकार सांगितलेले, कायिक, वाचिक आणि मानसिक. आता कायिक म्हणजे काय की शरीराने जे तप केलं जातं, बरोबर. मग देव, गुरु, विद्वान व्यक्ती आणि इतरांशी नम्रतेने व आदरभाव ठेवून वागणं, अहिंसेचं पालन करणं किंवा ब्रह्मचर्य पालन करणं, म्हणजे हे कायिक तप झालं. नंतर वाचिक तप म्हणजे तुमचं बोलण्यावरती नियंत्रण. मग वाचिक तप करायचं आहे तर काय, सत्य, प्रिय म्हणजे दुसऱ्याला आवडेल असं म्हणजे वाटेल तसं नाही, बरोबर, की दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा प्रकारे, म्हणजे अशा विचाराने आपण जर बोललो म्हणजे दुसऱ्याला जरा कानाला गोड वाटेल अशा प्रकारे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट त्याला सुधरवायची, पण हे असं काय केलंस असं न सांगता, हे जर तू असं केलंस तर हे जास्त चांगलं होईल, म्हणजे ते थोडंसं त्याला प्रिय वाटेल अशा शब्दांमध्ये, थोडं शुगर कोटेड म्हणजे साखरेमध्ये घोळवून आपण म्हणतो ना तशा प्रकारे तुमचे शब्द असले तर ते जास्त चांगले. नंतर आवश्यक तेवढंच बोलणं, म्हणजे कोणी विचारलं नाहीये तरी आपण आपलं मत मांडायचं किंवा गरजेपेक्षा जास्त बोलायचं ते टाळायचंय आपण. नंतर आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, त्या वाचेला तुम्हाला वळण लावायचं आहे, तर तुम्ही मंत्र योग करू शकता, मंत्र करू शकता, ओंकार जप करू शकता किंवा अनुष्ठान, वेगवेगळ्या जपाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. मानसिक दृष्ट्या काय आहे, म्हणजे आता मनावरती नियंत्रण आणायचंय किंवा मनाचं तप ते काय आहे, तर संयम, बरोबर. आधी मनाला संयम, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक वगैरे आपण असं बघत असतो की नाही, तसं मनाला संयम, मनोनिग्रह, एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द आहेत हे. मनावरती निग्रहाने आपण मनाला आवर घालायचा आहे, मन शांत ठेवायचंय, प्रसन्नता आपल्यामध्ये मनाची राखायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शक्य होतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं अभिष्ट चिंतन, म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे असे भाव तुमच्या मनात येतात, त्यावेळेला आपोआप तुमचं मन प्रसन्न राहतं, शांत राहतं, बरोबर. म्हणजे हे प्रसन्नता, शांतता, दुसऱ्याचं वाईट होऊ दे आपण असा विचार केला तर मन शांत राहील का हो? नाही राहणार, बरोबर. तर मानसिक तप म्हणजे संयम, मनोनिग्रह किंवा मन शांत ठेवणं किंवा प्रसन्नता राखणं, सगळ्यांचं अभिष्ट चिंतन म्हणजे चांगलं चिंतायचं. आता राजसिक तप कुठलं, हे सात्विक तप बघितलं की फळाची अपेक्षा न करता जे केलं जातं ते. तर राजसिक तप म्हणजे काय, तर ज्या तप म्हणजे आपण एखादं काम केलं आणि आता आपण फळाची अपेक्षा न करता सात्विक बघितलं, तर राजसिक म्हणजे काय की माझा कोणीतरी सत्कार केला पाहिजे, मला कोणीतरी चांगलं केलं पाहिजे, म्हणजे अशी जी भावना असते ना, मान सन्मान मिळाला पाहिजे किंवा स्वतःच्या म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण एखादं काम करतो, तर त्यावेळेला की त्याच्या मागे आपला खूप काही हेतू असतो आणि त्यावेळेला त्याला ते राजसिक तप असं म्हटलं जातं. आणि त्याचं फळ जे असतं ना राजसिक तपाचं, तर ते क्षणिक असतं, म्हणजे त्याचं माहित नाही तुम्हाला लगेच मिळेल किंवा थोडा वेळ मिळून नंतर ते जाऊ पण शकतं, पण निष्काम कर्म ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तुम्ही आतून आनंदी होता आणि फळाची तर तुम्हाला अपेक्षा नसतेच, बरोबर. तर राजसिक तपामध्ये मात्र तुम्हाला ते फळ काही काळापुरतच राहू शकतं. तामसिक
तप कशाला म्हटलेलं आहे की जे हट्टाने केलं जातं किंवा दुसऱ्याला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याला त्रास देऊन किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून केलं जातं, त्याला तामसिक तप असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्याचं वाईट, आपण अशा काही अघोरी प्रकार आपण तपश्चर्या करून अशा सिद्धी मिळवायच्या की त्या दुसऱ्याला वाईट होण्यासाठी आपण जे केलं जातं, अशा प्रकारचं जे काही तप असतं त्याला तामसिक, म्हणजे दुसऱ्याला त्रास होण्यासाठी थोडक्यात जे काही केलं जातं ते तामसिक तप आहे. आता या तपाचं फळ काय आहे की सर थोडं जास्त घेतलं तर चालणार आहे का? पुढचं लेक्चर आहे सर? हो मॅडम, पुढचं लेक्चर नाही आहे आता. मग एकच थोडस आहे. चालेल का? हे संपवू थोडं. हो हो चालतंय. तपाचं फल काय इंद्रिय, काय म्हणजे काया म्हणजे शरीराशी संबंधित, देहाशी संबंधित, इंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा. काय इंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा. तपाचरणामुळे अशुद्धी नाहीशी होते. क्षय होतो म्हणजे काय? नाहीशी होते. आणि योग्याला देह व इंद्रिय यांच्या सिद्धी प्राप्त होतात. काय इंद्रिय सिद्धी म्हणजे तपामुळे काय होतं? अशुद्धी क्षय होतो. आता सूत्रामध्ये तुम्हाला दिसेल हे शब्द, तुम्हाला कसे तुम्हाला त्याचा अर्थ लावायचा ते तुम्ही बघा. तपसहा, तपामुळे अशुद्धी क्षय होतो आणि त्या योग्याला काय मिळतं? काय इंद्रिय म्हणजे शरीर आणि इंद्रियाच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात, हे फळ त्याला मिळतं. बरोबर. आता स्वाध्याय मध्ये दोन त्याची फोड आपण जर केली तर कसं होतं? स्व अध्याय म्हणजे काय की स्वतः केलेला अभ्यास किंवा स्वतः, एक मिनिट ही जरा स्लाइड, याचा दोन प्रकारे तुम्ही अर्थ त्याचा लावू शकता की स्वतः केलेला अभ्यास आणि दुसरं म्हणजे काय? स्वतः विषयी केलेला अभ्यास. बरोबर. तर स्वतः केलेला अभ्यास मध्ये काय येईल की तुम्ही नामजप करता किंवा वेद उपनिषदांचं अध्ययन करता किंवा आत्मदर्शनाची योग्यता उत्पन्न करेल अशा साक्षात्कारी संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करता, वाचन करता, मनन करता किंवा चिंतन करता. म्हणजे हा सगळा स्वाध्याय झाला, स्वतः केलेला अभ्यास. बरोबर. आणि हे सगळं तुम्ही केलं तर तुमचं मन आपोआप शांत होतं, मनात आपोआप चांगले विचार निर्माण होतात. म्हणजे जे आधीचे जे तुम्ही जर एक एक गोष्टी बघितल्या ना, तर तुमच्या आचरणामध्ये आपोआप तुमचं चांगल्या प्रकारे आचरण व्हायला लागतं. कारण का? तुम्ही हा स्वाध्याय योग्य दिशेने योग्य तुम्ही करता आहात. नामजप, वेदोपनिषदांचं अध्ययन आणि आत्मदर्शन नाची योग्यता उत्पन्न करेल असं काही ग्रंथांचं वाचन करता किंवा चिंतन मनन करता, त्याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय? तर स्वतः विषयी केलेला अभ्यास. स्वतः विषयी केलेला अभ्यास म्हणजे काय? तर मी कोण आहे, कोहम, आपण त्याचा शोध घेणं. म्हणजे आता आपण ही जी वर ग्रंथांचा अभ्यास आपण जे काही म्हटलेलं आहे, तर या ग्रंथांचं चिंतन केल्यानंतर स्वतः विषयीचा म्हणजे मी कोण आहे किंवा ही सृष्टी कशी निर्माण झाली किंवा ब्रह्मन काय आहे किंवा असे जे काही प्रश्नांचा तुम्हाला पडलेले असतात, अशा प्रश्नांचा शोध घेणं म्हणजेच स्वतःविषयी केलेला अभ्यास, म्हणजेच स्वाध्याय होय. स्वाध्यायातून योग साधकाची बौद्धिक समजूत पटली असेल तर यमनियमांचे पालन करणे अधिक सोपे जाते. थोडक्यामध्ये सांगू, एखाद्या लहान मुलाला आपण ही गोष्ट करू नको. आता समजा एखादा दिव्याची ज्योत आहे, याला हात लावू नको असं म्हटल्यावर तो त्याला हात लावायला जातो. हे करू नको म्हटल्यावर करायला जातो. पण आपण जर थोडस हात जवळ गेल्यावर त्याची थोडी धग जरी त्याला हाताला लागली तर तो कधीही त्या दिव्याच्या जवळ हात लावायला जाणार नाही. याचा अर्थ त्याला इजा पोचवायची हा हेतू नाहीये, पण एखादी गोष्ट केल्यानंतर काय होतं हे त्याला कळलं तर तो कधी ती गोष्ट करत नाही. बरोबर. आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट करू नको, मोठ्या माणसांना सुद्धा ती नाही करायची म्हटल्यावर करण्याचा मोह होतो, पण ती का नाही करायची हे समजलं तर मात्र मग आपण ती गोष्ट करत नाही. अशाच प्रकारे यमनियमांचं आपण पालन करणं खूप कठीण आहे असं आपण म्हटलेलं आहे, पण आपण ह्या स्वाध्यायातून तुमची बौद्धिक समजूत तुमच्या मनाला, बुद्धीला पटलं, मनापेक्षा बुद्धीला पटलं तर मात्र हे यमनियमांचं पालन करणं सोपं जातं. आता ह्या स्वाध्यायाचं फल काय आहे? स्वाध्यायात
इष्ट देवता संप्रयोग हा. स्वाध्यायात इष्ट देवता संप्रयोग हा. स्वाध्यायामुळे योगी अंतर्मुख होतो. म्हणजे आता स्वतःविषयीचा अभ्यास करायचा आहे तर बरोबर त्याचं वाचन होणार, वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या ग्रंथांचं, नंतर त्याचं जप मंत्र याचं सगळ्याचं अधिष्ठान तो करणार, अनुष्ठान तो करणार, आणि मग त्याच्यामुळे त्याची इंद्रिय जी बाह्यमुखी आहेत ना ती आपोआप त्याची अंतर्मुख व्हायला लागतात. त्याची अंतरंग साधना ही चांगल्या प्रकारे व्हायला लागतात. धारणा, ध्यान, समाधी. आपण अष्टांग योग जो बघितला तर अष्टांग योग दोन आपण विभागला जाऊ शकतो, बहिरंग योग आणि अंतरंग योग. तर बहिरंग योग मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे बहिरंग योग आहे, आणि धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग आहे. काही ग्रंथांमध्ये प्रत्याहार आहे, तर तो अंतरंग योगामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव काही ग्रंथांमध्ये केलेला आढळतो, पण बऱ्याच ग्रंथांमध्ये तो बहिरंग योगामध्ये येतो प्रत्याहार, किंवा असं म्हटलं जातं प्रत्याहार हा बहिरंग योग आणि अंतरंग योग यांना जोडणारा दुवा आहे. तर का दुवा आहे? तर आपली जी इंद्रिय सतत बाह्यमुखी असतात ती अंतर्मुखी व्हायला लागतात. म्हणजे काय अंतर्मुखी व्हायला लागतात? म्हणजे काय की इंद्रियांचं काम काय आहे? बाहेरच्या सृष्टीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचं सतत त्याची माहिती तुमच्या आतमध्ये ते संकलित करत असतात. डोळे बघत असतात, कानांनी ऐकत असतात, जीभ चव घेत असते, त्वचा स्पर्श करीत, सगळ्याचं ज्ञान आपल्याला ते हवं असतं. पण आपण काय करतो? डोळे बंद करून समजा बसलो तर काय होतं? डोळे आपोआप बंद होतात, कान आपले उघडे असतात, पण तरी सुद्धा मग काय होतं की थोडीशी आपली जी काही इंद्रिय आहेत तर त्यांचा आहार बंद होतो. बाहेरून आत घेणं त्याला आहार म्हटलं जातं, तो त्यांचा बंद होतो आणि ते अंतर्मुखी व्हायला लागतात. आपल्या आत मनाच्या हालचाली काय चालल्या आहेत, मनात काय येत आहे ते बघायला लागतं. आता तुम्ही ज्या वेळेला माझ्या गोष्टी ऐकत आहात किंवा घरामध्ये काहीतरी चाललेलं आहे तर त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे, पण तुमच्या मनात काय चाललंय याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही डोळे बंद करून शांतपणे बसता त्यावेळेला आपलं मन शांत आहे का, किंवा आपल्या मनात काय विचार आहे वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला कळायला लागतात. बरोबर. तर स्वाध्याय केल्यामुळे काय होतं तर तुमचं हे इंद्रिय आहे ती अंतर्मुखी व्हायला लागतात, योगी अंतर्मुख व्हायला लागतो. म्हणजे इथे स्वाध्यायामुळे बौद्धिक प्रत्याहार हा तुमच्या शरीराचा, इंद्रियांचा पण होतो, आणि बौद्धिक दृष्ट्या तुम्हाला समजल्यामुळे यमनियमांचं पालन तुमचं चांगलं होतं, आणि पूर्णच तुमच्या एकूण साधनेचा परिणाम तुमच्यावरती व्हायला लागतो. योगी अंतर्मुख होतो आणि त्यातून त्याच्या इष्ट देवतेचं मिलन होतं. म्हणजे समजा एखादा योगी जर हनुमानाची ही त्याची इष्ट देवता असेल तर त्याला ती इष्ट देवता त्याच्या समोर प्रकट होते. एखाद्याची देवी असेल किंवा प्रभू रामचंद्र असतील तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इष्ट देवता संप्रयोग हा, म्हणजे तुमच्या पुढे येऊन उभे राहतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचं तुम्हाला पुढे येऊन उभं राहतात म्हणजे काय तर त्यांचं तुम्हाला दर्शन होतं किंवा त्यांचं मिलन होतं, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आता ईश्वर प्रणिधान याचा जर फोड केली तर प्र अधिक निधान असा शब्द आहे, किंवा आता प्रणिधानचा अजून फोड केली संस्कृतच्या दृष्टीने तर प्र अधिक नि अधिक धा असं त्याचा अर्थ आहे. प्र कुठल्याही शब्दाला प्र हा शब्द लागला तर तो प्रकर्षाने असा त्याचा अर्थ होतो. आता नि याचा अर्थ काय आहे तर काळजीपूर्वक, आणि धा याचा अर्थ काय आहे तर ठेवा. प्रकर्षाने, काळजीपूर्वक आणि ठेवा यांचं एकत्रीकरण केलं. तर हा ठेवा, आता हा कोणता ठेवा आहे बरं, आणि तो कुठे ठेवायचा आहे? तुम्ही जर विचार केला तर असं का बरं त्यांनी म्हटलेलं आहे? तर आपण जर ईश्वर प्रणिधान असा जर आपण विचार, आता पुढे बघूया आपण. पतंजलीनी ईश्वर कोणाला म्हटलेलं आहे सांगा बरं? पतंजलींचा ईश्वर कसा आहे तर पतंजलींचा ईश्वर हा आहे क्लेश कर्म यांपासून अलिप्त असा विशेष पुरुष हा आहे. तो सर्वज्ञ असून ओंकार हे त्याचे प्रतीक आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्ञ म्हणजे जाणणे, सर्व जाणणारा, त्याला सगळं काही माहित आहे. आणि त्याचं अशा ह्या
ईश्वराचं प्रतीक काय आहे? तर अशा या ईश्वराचं प्रतीक ओंकार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना राम, सीता किंवा श्रीकृष्ण किंवा विष्णू, ह्या अशा देवतांना त्यांनी ईश्वर म्हटलेलं आहे का? तर नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की तो त्याच्याही वरती असलेला असा एक विशेष पुरुष आहे. आणि तो कसा ओळखला जातो? आता तो म्हणजे तो निर्गुण आहे, त्याला गुण नाही, आकार नाहीये, त्याला काही नाहीये. पण असं जर तुम्ही म्हंटल की ज्याला आकार नाहीये असं काहीतरी तुम्ही डोळ्यासमोर आणा, तर तुम्ही आणू शकता का? तर नाही आणू शकत. तर त्यांनी मग काय म्हटलंय की आपण आता समजा मी तनुजा भोळे, आता मी तनुजा भोळे, कशावरून मी तनुजा भोळे? तर मी माझी सही केली ना, तर हा ही तनुजा भोळेची सही आहे. माझ्या सहीवरून मला ओळखणार की ही व्यक्ती तनुजा भोळे. आपल्याला आधार कार्ड द्यायला लागतं ना, त्याच्यावर फोटो असतो, तुमची सही असते, तुमचा नंबर असतो, तुमचं ते नमूद केलेलं असतं. तसं ईश्वराचं एक प्रतीक त्यांनी दिलंय की हा ओंकार, हा ओंकार आहे म्हणजे हा ईश्वर आहे, बरोबर? तर त्याचं प्रतीक ईश्वराचं, तो निर्गुण निराकाराचं, आपण आपल्यासारखी सामान्य लोक सगुणाचीच आपण उपासना करू शकतो आणि नंतर निर्गुणाकडे जाऊ शकतो, बरोबर? म्हणून त्यांनी त्याचं सगुण रूप काय सांगितलंय की तो ओंकार सांगितलेला आहे. आणि ह्या संपूर्ण सृष्टीला चालवणारी आदिशक्ती, म्हणजे जी सुरुवातीला जी कोणती निर्माण झाली आहे, म्हणजेच परमात्मा किंवा ब्रह्म, ज्याला आपण असं काही म्हणू शकतो, तो म्हणजे ईश्वर आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता प्रणिधान याचा अर्थ काय आहे? आपण मगाशी मी सांगायचा प्रयत्न करत होते. प्रणिधान म्हणजे काय? तर समर्पण किंवा शरणभाव. ईश्वर प्रणिधान, आपल्याला तो काय ठेवायचा आहे? आपला स्वतः आपण त्याच्याकडे ठेव म्हणून जायचंय. नि अधिक धायचं खूप याच्यावर खूप काही बोलता येईल, पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाहीये. आपण प्रणिधान याचा अर्थ घेऊया समर्पण किंवा शरणभाव. थोडक्यामध्ये काय? ईश्वराच्या प्रती तुम्ही समर्पण भाव ठेवायचा, म्हणजेच ईश्वर प्रणिधान. थोडक्यामध्ये भक्तिभाव, ज्या वेळेला भक्ती योग आपण शिकलो, भक्ती योग म्हणजे काय? भक्ती योगामध्ये तुम्ही सरेंडर, तुमची पूर्णपणे तुमचा समर्पण भाव भक्तीमध्ये असला पाहिजे, तरच त्याला तो भक्ती आपण असं म्हणतो. स्वतःला ठेव समजून, आता इथे मी म्हणजे तुम्हाला सांगितलं ठेव, बरोबर? तर स्वतःला ही ठेव कोण आहे? तर स्वतःला ठेव म्हणून ईश्वरापाशी जपून ठेवणे, ईश्वरी तत्वाला जीवन आपलं समर्पित करणं, जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याच्या साक्षीने घडते आहे असे नित्य पाहणं म्हणजे ईश्वर प्रणिधान, बरोबर? आपण याचा सूक्ष्म अर्थ जो बघितला तो हा आहे की आपलं आयुष्यच ईश्वराच्या प्रती समर्पण करायचं. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या ईश्वरी इच्छेने घडत आहेत आणि त्याच्या साक्षीने घडत आहेत, असं ज्या वेळेला त्यावेळेला येते, त्यावेळेला आपण ईश्वर प्रणिधानातली उच्च पातळी गाठली असं म्हणू शकतो. ईश्वराला तन मन धन अर्पण केले असता आपला अहंकार संपूर्णपणे नाहीसा होतो. ईश्वर प्रणिधानाने तुम्हाला काय प्राप्त होतं? तर तुमचा अहंकार, जो शेवटपर्यंत, अविद्येच्या आधी तुमची अस्मिता तुमची असते शेवटपर्यंत, आणि मग सगळ्यात शेवटी अविद्या जाते, पण अस्मिता सुद्धा तुमची शेवटपर्यंत असते, तो अहंभाव असतो. तो अहंभाव तुम्हाला कमी करायचा असेल तर ईश्वराप्रती समर्पण भाव तुमच्या अंगी यायला पाहिजे. मन बुद्धी ईश्वरामध्ये तुमचे लय पावतात आणि समाधी साधते. म्हणजे ईश्वर प्रणिधानाने तुम्हाला समाधीचा जो मार्ग आहे तो खूप सुकर होतो. म्हणजे तुम्हाला प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी ही पुढची अंग तुमची आपोआप कट होऊ शकतात. जर ही इतक्या टिपेची तुमची, इतक्या उच्च पातळीचा समर्पण भाव तुमच्यामध्ये असेल तर डायरेक्ट शॉर्टकट आहे तो तुमच्यासाठी समाधीसाठी जाण्याचा, असं म्हटलेलं आहे. हे थोडक्यात आपण घेतलेलं आहे. आता ह्या ईश्वर प्रणिधानाचं फळ काय आहे? तर समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. आपण आता आधी शेवटचं वाक्य बघितलं की ईश्वर प्रणिधानाने तुम्हाला काय प्राप्त होतं? तर समाधी प्राप्त होते. समाधी सिद्धी ही सिद्धी, समाधीची सिद्धी तुम्हाला प्राप्त होते ईश्वर प्रणिधानात. ईश्वर प्रणिधानाने काय प्राप्त होते? समाधी सिद्धी तुम्हाला प्राप्त होते. आता सारांश आपण थोडक्यात बघूया. यम नियम अष्टांग योगातलं पहिली 2 अंगे आहेत. यम काय करू नये ते सांगतात आणि नियम काय करावे ते सांगतात. आता आपण बघितलं
यम अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे म्हणजे यम काय करायचं नाही ते सांगतात आणि नियम काय करावे समाजामध्ये वागताना ते सांगतात. हिंसा करू नये, चोरी करू नये, बरोबर, सत्य बोलावे सांगतात पण खोटं बोलू नये, म्हणजे अशा प्रकारे ज्या गोष्टी नाही करायच्या ते यम सांगतात. आणि शौच काय सांगतात तर तुम्ही म्हणजे नियम काय सांगतात, शौच पाळा, संतोष वृत्ती अंगी बाणवा, अशा प्रकारे नियम आपल्याला काय करायला हवं स्वतःच्या जीवनात, वैयक्तिक जीवनात ते नियम आपल्याला सांगतात. यम हे समाजातील गोष्टींशी संबंधित आहे, कसं वावरावं त्याच्याशी. नियम हे वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे. यम साधकाच्या बाह्य जीवनाशी संबंधित आहे तर नियम अंतरंगाशी संबंधित आहेत, म्हणजे वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहेत. यमनियमांचे पालन करणे वाटते तितके सोपे नाही, त्यासाठी संयम आणि मनोनिग्रहाची गरज असते, अत्यंत गरज असते. त्याच्या निरंतर व कठोर पालनाने देखील समाधीप्रत जाता येते. आपण बघितलं की आपण हे आधीचं जे सूत्र बघितलं, ईश्वराला समर्पण केल्यामुळे समाधी प्राप्त होते. यमनियमांचं जर तुम्ही पालन केलं तर म्हणजे असं काही नाही, आपण खूप ठिकाणी आहे ना योग म्हटल्यावरती आसन प्राणायाम बंद घालून हे करा आणि ते करा असं नाहीये. तुम्ही जरी तुमचं वागणं आता तुम्ही यमनियमांचं जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल तुमचं वागणं बोलणं सुधारलं आणि मनातूनचे भाव तुमचे सुधारले तरी सुद्धा तुमची वाटचाल समाधीकडे होऊ शकते, समाधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. योग साधनेमध्ये प्रगती, आचार विचार, दृष्टिकोनात फरक, विवेक जागृती, मर्यादित स्वरूपात का होईना यमनियमांचे पालन केले, म्हणजे योग साधने याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होतं तर योग साधनेमध्ये तुमच्या प्रगती होते, आचार विचार किंवा दृष्टिकोनामध्ये फरक होतो. एखाद्या गोष्टीकडे थोडक्यात मी नेहमी सांगते की जेव्हा तुम्ही पहिला दिवस तुमचा योगाभ्यासाला सुरुवात केली तो तुम्ही आठवा आणि 1 वर्षांनी किंवा काही महिन्यांनी किंवा 4 वर्षांनी 10 वर्षांनी आज तुम्ही जे आहात जर त्याच्यात बघितलं तर तुम्हालाच तुमचा फरक हा तुम्हाला तुमच्या वागण्यात एकच प्रसंग त्याला आधी तुमचा रिस्पॉन्स काय असायचा, प्रतिसाद काय असायचा आणि आता तुमच्या मनामध्ये काय भाव येतात याच्यामध्ये खूप फरक असतो. तर हे यमनियमांनी याच्यामध्ये खूप फरक होतो, विवेक जागृती होते आणि मर्यादित स्वरूपात का होईना यमनियमांचे पालन केले जाते. आता मर्यादित स्वरूपात का होईना का म्हटलं, आपण सत्य बोलायचं तर आपण म्हटलं आपल्यासारख्या लोकांना सत्य बोलणं आपल्याला खूपच कठीण जातं, पण आपल्याला जर आपण यमनियमांचा आपण अभ्यास केला, ते मनामध्ये आधी बुद्धीने आपल्याला पटले तर निदान आपण खोटं बोलणं टाळू शकतो, एवढं तरी आपण नक्की करू शकतो, बरोबर. आता याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची की आपण ईश्वर प्रणिधान ज्या वेळेला आपण बघितलं तर क्रिया योगामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान, बरोबर. तर त्याच्यामध्ये ईश्वर प्रणिधान म्हणजे नियमांमध्ये आपण ईश्वर प्रणिधान ऐकलंय आणि त्याच्यातली शेवटची जी 3 अंग आहेत तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान ती क्रिया योगामध्ये होतात, बरोबर. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं की मनामध्ये आपण यमनियमांमध्ये आता मी एवढं जरी म्हटलं की यमनियमांचं पालन केल्यामुळे आपल्याला समाधीप्रत जाता येते, पण खरोखर जाऊ शकतं का किंवा नुसतं यमनियम पाळून काही होईल का असे विचार तुमच्या मनात येत आहेत का? खरोखर वाटतं का की समाधीकडे आपण जाऊ शकतो का मला सांगा बरं. म्हणजे मी सांगितलं पण तुमच्या मनाला पटतंय का की नुसतं आचरण असं वागून आपल्याला समाधी वगैरे मिळू शकते का? आचरणच करणं अवघड जाईल अगोदर. नाही आचरण अवघड आहे पण समाधी वगैरे आपल्यासाठी ज्या अशक्यप्राय गोष्टी आहेत की आपल्याला जन्मजन्मांतरी आपल्याला खूप जन्म घ्यायला पाहिजे, बरोबर, आपल्यासारख्या लोकांना, हो की नाही. पण आपण जर असं म्हटलं की आपण आज आपण सुरुवात केली, आधी आपण विचारांमध्ये आपल्या बदल घडवून आणला आणि योग साधनेमध्ये आपण खंड नाही पाडला तर आपल्याला ते नक्की शक्य आहे की नाही. म्हणजे आपल्या चित्तामध्ये उठणाऱ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण आधी आपल्याला एक त्याच्यासाठी उपाय पतंजली ऋषींनी सांगितलेला आहे की प्रतिपक्ष भावना. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ऐकायला ठीक आहे
की काया वाचा म्हणे पाळा, किंवा राग येऊ देऊ नका, किंवा असं करू नका, तसं करू नका. पण खरोखर आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये हे इतकं पॉसिबल आहे का? त्याच्यात पतंजलींनी एक छान त्याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे की प्रतिपक्ष भावना तुमच्या मनामध्ये, समजा आता अहिंसा आहे तर तुमच्या मनामध्ये हिंसेचा विचार आला तर काय होईल? एखाद्याला द्यावी 2 थोबाडीत असा विचार आला तर तुम्हाला थोबाडीत ज्याला मारणार आहात तर तो तुमच्या ओळखीचा माणूस आहे, बरोबर? त्याच्या तुम्हाला इतका का राग आला की त्याला 2 मारावी असं वाटलं? पण तुम्ही त्यावेळेला तुमच्या मनात आणायचंय, म्हणजे जर तुम्हाला अहिंसा व्रताचं पालन करायचं तुम्ही ठरवलं की चला मी आज शिकलोय, चला आजपासून मी सुरुवात करतो की या निदान दिवसातून एकदा तरी मी याचं आचरण करेन, तर तुम्ही काय करायचं की तो विचार मनात आल्यावर त्याच्या अपोजिट विचार तुमच्या मनात आणायचा. समजा आता हे मारण्याचं उदाहरण जाऊ दे, समजा आपण सासू सुनेचं उदाहरण घेऊया, ते सगळ्यांना सोपं आहे जरा विचार करायला की समजा आजारी पडले तर माझ्यासाठी आई येणार आहे का धावून त्या क्षणी? नाही ना. घरामध्ये जी व्यक्ती आहे, जवळ आहे, तीच येणार आहे. दोषाच्या बोलते ना तेव्हा ती. मग तुमच्या मनामध्ये जो उच्च प्रतीचा राग आलेला आहे तो तुमचा त्याची तीव्रता ही आपोआप कमी व्हायला लागते. कारण राग आहे, क्रोध आहे हा ह्याचा दुसरं काही फरक पडत नाही, तो आणि मग त्यांनी असं म्हटलं की प्रेमाची भावना, राग आला तर प्रेमाची भावना तुम्ही अंगी बाणवा. तुमचं जर लहान मूल शेजारी असेल तर तुम्ही लहान मुलाला प्रेमाने कवटाळा, आपोआप तुमच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल. आणि मगाशी जो खूप उच्च प्रतीचा राहिलेला होता तर त्यांनी आलेला होता ते तीव्रता आपोआप तुम्हाला कमी लागते, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या मनावरचा ताण आहे ना, आपले जे षडरिपू आहेत तर ते आपल्याला खूप जाळत असतात, तर त्यांच्यापासून आपल्याला आधी सुटका करणं किंवा त्यांची तीव्रता कमी करणं गरजेचं आहे. कारण यमनियमांचं पालन करायचं ना तर आधी विचारांमध्ये त्या गोष्टी येतात आणि मग त्या बरोबर आहे की नाही? तुम्ही विचार करून घ्या या गोष्टींचा. आधी आपल्या मनात विचार येतो, मग आपल्या हातून कृती घडते. मग आपण विचारच जर राग आला तर त्याच्यात भाव तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण केले तर आपोआप तुमच्या कृतीमध्ये ती वाईट कृती तुमच्या हातून घडणार नाही, बरोबर? ही पण गोष्ट तुम्ही अंगीकारू शकता. म्हणजे हे खूप जणांवरती अप्लाय करून बघितलंय म्हणून मी सांगू इच्छिते की खूप जणांनी गोष्ट सांगून खूप जणांचे त्याच्यावरती त्यांनी वागून त्यांनी की नाही हे तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता मी नाही म्हणत आहे, हे पतंजली ऋषींनीच घेतलं, पण आपण त्याचं ऍप्लिकेशन आपल्या आयुष्यामध्ये नक्की करू शकतो. आपला इथे यमनियमांचा आपला शेअरिंग स्टॉप करते.